पत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. लॉकडाऊन लागणार नाही असं केंद्र सरकारनं जाहीर केलंय अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे, तर सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणं देखील गुन्हा ठरणार आहे असं मुख्यमंत्री म्हटलं. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशात लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्यात. भारत सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. नागरिकांनी शांत राहावं आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं. आघाती तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची शक्यता असताना भिवंडीतील बोरपाडा येथील नायरा एनर्जीच्या पेट्रोल पंपावर दरवाढ करण्यात आलेली आहे. पेट्रोल 5 रुपयांनी वाढून 109 रुपयांवर तर डिझेल 3 रुपयांनी वाढून 93 रुपयांवर पोहोचले. अचानक झालेल्या दरवाढीमुळे वाहन चालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडर टंचाईचा फटका अंगणवाड्यांना बसतोय. बालक आणि गरोदर मातांसाठी अन्न शिजवण्यात अडचणी निर्माण झाल्यात, त्यामुळे कच्चा शिधा देण्याची मागणी करण्यात आली आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट इंधन पुरवठ्यावर झालाय. पेट्रोल मिळणार नाही म्हणून लोकांनी गोंदियातील पेट्रोल पंपावर वाहन घेऊन रांगा लावल्या. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप कधी सुरू होणार याची वाट पाहत वाहनधारक पेट्रोल पंपाच्या गेटसमोर उभे आहेत. अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नसल्यानं नागरिकांना परत जावं लागतंय, तर काही पेट्रोल पंप पूर्णपणे बंद असल्याचं चित्र समोर आलंय. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं. काही नागरिकांकडून पेट्रोल डिझेलची साठवणूक केली जात असल्यानं प्रशासनानं चिंता व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी म्हटलंय. त्यामुळे पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन त्यांनी केलं. परिणामी मागणी आणि पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाल्याचंही ते म्हटलेत. दरम्यान अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र गॅस तुटवडा निर्माण झालाय. भिवंडीमध्ये देखील घरगुती गॅस घेण्यासाठी नागरिकांनी शहरातील गॅस एजन्सीसमोर मोठी गर्दी केली. यावेळी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गोंधळून जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन करण्यात आलंय. मुंबईत गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आलाय. अनेक हॉटेल्समध्ये गॅस संपल्यानं कोळशावर स्वयंपाक सुरू असून काही हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दादरमधील ग्रेट पंजाब हॉटेलच्या मालकांनी तर संपूर्ण किचन इंडक्शनवर सुरू केलंय. मात्र इंडक्शनवर स्वयंपाक करण्यास जास्त वेळ लागत असून चवही बदलत असल्याचा दावा हॉटेल मालकांनी केलाय. गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समुदायासाठी विशेष पत्र जारी केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आयंबिल सणाच्या काळात गॅसची अडचण होऊ नये यासाठी हे पत्र देण्यात आलं असलं तरी यावरून मनसे आक्रमक झाली असून आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जाते. भाषिक आणि समुदायावरून वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपांवरून DDSR ग्रुपनं पत्रकार परिषद घेत पलटवार केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय अस्तित्व धोक्यात आल्यानं पडळकर बिनबुडाचे आरोप करत असल्याचा दावा करण्यात आला. आरोप सिद्ध करावेत, अन्यथा सर्व माहिती उघड करू असा इशारा DDSR ग्रुपनं दिला. उल्वेतील अनंत गृहसंकुलातील नागरिकांना गेल्या 2 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागते. पिण्याचं पाणी देखील उपलब्ध नसल्यानं संतप्त रहिवाशांनी हंडा मोर्चा काढत सिडको विरोधात आंदोलन केलं. घरं विकताना मोठी आश्वासनं देणाऱ्या सिडकोकडून मात्र आता दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. नवी मुंबईतील परिमंडळ 1 मध्ये 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अचानक नाकाबंदी करण्यात आली. ड्रग्ज आणि अंमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी नाकाबंदी करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. सध्या संशयित वाहनांची कसून तपासणी सुरू असून नागरिकांनी घाबरू नये आणि पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन केलंय. आखाती तणावामुळे जलवाहतूक विस्कळीत झाल्यानं यंदा हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी हवाई मार्गाचा वापर वाढलाय. गुरुवारी 1200 किलो हापूस आंबा अमेरिकेला पाठवण्यात आला. मात्र क्रूड ऑइल दरवाढीमुळे हवाई वाहतूक खर्च वाढल्यानं निर्यातदारांवर आर्थिक ताण वाढलाय, तर कमी उत्पादन आणि परदेशी स्पर्धेमुळे निर्यात घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 80 मराठी शाळा सरसकट इंग्रजी माध्यमांच्या केल्या जाणार आहेत. या प्रस्तावाला मनसेनं विरोध दर्शवलाय. तसंच महापालिकेच्या सर्व 80 शाळांचं फायर ऑडिट केलं नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईत स्वच्छतेला चालना देण्यासाठी मुंबई क्लीन लीग 2026 स्पर्धा सुरू करण्यात आली आहे। महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात सादरीकरण करण्यात आलं। नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार असून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे। खरासोबत फोटो असणाऱ्यांचा सहभाग तपासला जाणार आणि कारवाई केली जाणार असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटलेत। खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय, तर खरात प्रकरणात अजून एफआयआर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। खरात प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांवर कारवाई होणार असं मुख्यमंत्री म्हटलेत। सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे चाकणकरांविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांना निवेदन देत खरात प्रकरणी चाकणकरांच्या अटकेची मागणी करण्यात आली। वसईत महिलेवर अत्याचार करणारा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर माझ्यावरील गुन्हा खोटा असून लवकरच सत्य बाहेर येईल अशी पोस्ट करत ऋषिकेश वैद्यनं स्पष्टीकरण दिलंय। भोंदू अशोक खराच्या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली करावी अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी केली आहे। 2 उच्चपदस्थ पोलीस अधिकारी असतानाही पोलिसांसमोरच खराचा धंदा कसा सुरू होता असा सवालही त्यांनी विचारला। सांगली जिल्ह्यातील मणे राजुरी परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, तर दुसरीकडे द्राक्ष बागांना गारांचा तडाखा बसल्यानं मोठं नुकसान झालं। काढणीसाठी तयार असलेल्या द्राक्ष घडांचं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडले। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसानं पुन्हा हाहाकार माजवलाय। कण्हेरी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मका पीक पूर्णपणे आडवं झालंय। शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी घेतलेलं पीक मातीमोल झाल्यानं आर्थिक फटका बसला असून चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर होण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्यातल्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्यात। गेल्या काही दिवसांपासून तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचल्यानं नागरिक त्रस्त झाले होते। सकाळपासून कडक ऊन असताना काल संध्याकाळी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले। पावसामुळे ज्वारी आणि गहू पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होते। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना नगर परिसराला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। गारांसह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। गारपिटीमुळे कलिंगड आणि आंब्याचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलाय। लोकसभेत सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित केला। 2 महिने उलटून देखील कुटुंबाला न्याय मिळालेला नाही। एवढ्या मोठ्या नेत्याच्या अपघातानंतर देखील एफआयआर नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागला, ही गंभीर बाब असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। अपघातातील सर्व पीडितांना न्याय मिळावा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबतचे केसरकर आणि चाकरकरांचे फोटो दाखवत सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केले। केसरकर आणि चाकरकरांचे कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक स्रोत तपासण्याची मागणी देखील अंधारेंनी केली। अनु मलिकांना मीटूच्या आरोपावर चाकणकरांकडून क्लीन चिट मिळाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय, तर अनु मलिक यांच्या प्रोजेक्टमध्ये सोहम चाकणकरांचा सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केला। मंत्री नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादीनं अभय दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कथित व्हिडिओ प्रकरणात राजीनामा घेणार नाही। आरोप झाले की राजीनामा घेणं अयोग्य असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी घेतली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नरहरी झिरवळ यांना व्हिडिओबाबत तक्रार द्यायला सांगितलंय। काही चुकीचं असल्यास आम्ही कारवाई करू अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। मात्र सत्यता तपासली गेली पाहिजे अशी भूमिका झिरवळ यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आहे। अहिल्यानगर महापालिकेच्या सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला। अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी प्रश्न उपस्थित करताच इतर नगरसेवक आक्रमक झाले। नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी छिंदम यांच्या समोरील माईक आणि अर्थसंकल्पाचे कागद देखील फेकण्यात आले। या घटनेमुळे काही काळ कामकाज ठप्प झालं होतं। कोकणातील बागायतदारांना दिलेल्या मदतीवरून भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे। एका झाडामागे फक्त 220 रुपये मदत देऊन टिंगलटवाळी केल्याचा आरोप त्यांनी केलाय। विमा नसलेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत दिल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या मदतीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे।
कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक निर्माण करा असं म्हणत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना सुनावलंय, तर तुम्ही काय करताय हे सगळं बघतात. अधिवेशनात 20 पोलीस निलंबित झालेत असं म्हणत पाटलांनी जाहीर सभेत पोलिसांना इशारा दिलाय. महाराष्ट्रातील गरीब गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. घरं देण्यासाठी महायुती सरकारनं अभूतपूर्व निर्णय घेतला असून 1 जानेवारी 2011 पर्यंत सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमित केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलाय. बेस्टमधील कामगारांना कायदेशीर देणी देण्याबाबत प्रशासन संवेदनशील असल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली. बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त सभा पार पडली. या बैठकीत कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. लोणावळ्यातील जिल्हा रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात असून 1 मे पासून रुग्णसेवा सुरू होणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार सुनील शेळके यांनी रुग्णालयाची पाहणी करत उर्वरित काम तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश दिले. लोकसभेत सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित केला. 2 महिने उलटून देखील कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. एवढ्या मोठ्या नेत्याच्या अपघातानंतरही FIR नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागला. ही गंभीर बाब असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. अपघातातील सर्व पीडितांना न्याय मिळावा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.